आपल्याला पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी 3 साधना आहेत. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्तीचा मार्ग. मोक्ष प्राप्त करण्याच्या ज्ञानमार्ग, योगमार्ग इत्यादी इतर साऱ्या मार्गाप्रमाणेच एक मार्ग ह्या दृष्टीने समाज भक्तीकडे पाहतो. खरे तर या सर्वांचे अंतिम उद्दिष्ट एकच असते. मात्र भक्तगण आपापल्या आवडीप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे त्यातील एखादा मार्ग निवडतात. भगवद्गीता या 3 मार्गांपैकी भक्ती मार्गाला सर्वोत्तम म्हणते. याचा सरळ अर्थ असा की प्रामाणिकपणाने म्हणजे अंतःकरणाने केलेली परमेश्वराची भक्ती, तात्विक ज्ञान आणि निष्काम योगाने ज्या प्रकारे पुनर्जन्मापासून मुक्ती मिळवते. भगवद्गीतेत श्रीकृष्णाचे विधान आहे, जे माझ्यावर अवलंबून आहेत, आपली सर्व कर्म मला अर्पण करतात, अतुलनीय भक्तिभावाने माझी परम परमेश्वराची उपासना करतात, सतत ध्यान धारणा करतात, जे माझ्यामध्ये गुंतलेले आहेत, त्या भक्तांचा मी मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करतो. भक्ती मार्गी अनेक अनन्य प्रेमींना शुष्क मोक्षही नको असतो. ते मोक्षापेक्षा भक्ती करणे अधिक मानतात. त्यांच्या मते पराभक्ती हेच परममोक्षाचे फळ आहे. त्यांना इतर कोणत्याही फळाची अपेक्षा नसते. भक्ती म्हणजे एखाद्याच्या इष्टावरील प्रेमाचा कळस आहे. परमप्रेम हे स्वरूप आहे, अमृत स्वरूप आहे. ते आपल्या इष्टांवर एकवटलेले तीव्र प्रेम आहे. भक्ती मार्गामध्ये श्रद्धेला व भावनेला अधिक महत्त्व असल्यामुळे कर्मकांडाचे स्थान तत्वतः गौण असते. किंबहुना भक्ती मार्गामध्ये काटेकोर कर्मकांडाविरुद्ध एक प्रकारची बंडखोरीच आढळून येते. तत्वतः असे असले तरी प्रत्यक्षात श्रद्धेचा आविष्कार होण्यासाठी कोणत्या ना कोणत्या कर्मकांडाची गरज भासतेच. त्यामुळे भक्तीचेही विशिष्ट असे एक कर्मकांड आढळून येते. पूजा, प्रार्थना, तीर्थयात्रा, तीर्थ व प्रसाद यांचे सेवन, नामस्मरण, भजन, कीर्तन, चिंतन, मनन इत्यादींचा या कर्मकांडात अंतर्भाव होतो. वेगवेगळ्या तत्वचिंतकांनी ईश्वरांचा अनुग्रह मिळवण्याचे जे मार्ग सांगितले आहेत, त्यापैकी ईश्वर भक्ती हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. देवर्षी नारद भक्तिसूत्रात भक्तीची व्याख्या अशी सांगतात की अथातो भक्तिम व्याख्यास्याम सा तस्वीन परमप्रेमरूपा अमृतस्वरूपाच यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. भक्ती ही परमप्रेमरूप आहे, अमृता स्वरूपा आहे. भक्तीला प्राप्त करून मनुष्य सिद्ध होतो, अमृतासमान होतो, तृप्त होतो. ईश्वर हा सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्व गुणसंपन्न, सृष्टीचा निर्माता आणि आपला उद्धारकर्ता आहे. हा विश्वासच या भावनेच्या निर्मितीला कारणीभूत होतो. या व्यापक अर्थाने जगातील सर्व समाजातून भक्तिभावना आढळते. व्यक्ती ज्या भावनेच्या योगाने ईश्वराला सर्वथा शरण जाते, ती भावना म्हणजेच भक्ती होय. ईश्वराविषयीचे अत्याधिक व अनन्य प्रेम म्हणजे ईश्वराची भक्ती असेही म्हणता येईल. ईश्वराचा अनुग्रह करून देण्याचे सामर्थ्य असलेली आचार पद्धती म्हणजे ईश्वर प्राप्तीचा मार्ग होय. भक्ती म्हणजे एखाद्याच्या इष्टावरील प्रेमाचा कळस आहे. परमप्रेम हे स्वरूप आहे, अमृत स्वरूप आहे. ते आपल्या इष्टावर एकवटलेले तीव्र प्रेम आहे. भक्ती मार्ग हा केवळ सुलभ आहे म्हणून भक्ती करावी असे नाही, तर इतर सर्व मार्गामध्ये त्रिश्रेष्ठ असल्याने तिचे आचरण करावे. ज्ञानदेव ही वैकल्यम असे म्हणणारे आद्य शंकराचार्य हेही प्रसंगी मोक्ष साधन मार्गेषु भक्तिरेव गरीयसी असे म्हणून तिचे मोठेपण मान्य करतात. भक्ती या आपल्या रोजच्या वापरातल्या शब्दामध्ये भज असा मूळ संस्कृत धातू आहे. त्याचा खरा अर्थ वाटून घेणे, आजच्या मराठीत बोलायचे झाले तर शेअर करणे असा आहे. एखादी व्यक्ती भक्ती करते म्हणजे ती आपली सर्व सुखदुःखे आपल्या आराध्याला सांगते, त्याच्याशी शेअर करते असा अर्थ करता येतो. दैवी कृपा प्राप्त होण्यासाठी मात्र भक्ताची ही भक्ती निष्काम असणे मात्र जरुरीचे आहे. सकाम भक्ती केल्यास जो काम म्हणजे इच्छा मनात असते ती कदाचित पूर्ण होईलही, परंतु त्या पलीकडे मग काहीही साधणार नाही. त्याउलट निष्काम म्हणजे कोणतीही इच्छा न ठेवता भक्ती केल्यास त्याने सर्वार्थाने अधिक लाभ होऊ शकतो. कारण अशा भक्ती विशिष्ट उपचारांच्या गुंत्यामध्ये शरीराने न अडकता भक्त मनाने देवतेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत असतो. ईश्वर हा स्वामी, पिता, माता, बंधू, गुरु, सखा, आत्मा इत्यादी विविध नात्यांनी निर्दिष्ट करण्यात आला आहे. खरे म्हणजे या बाबतीत नाती दर्शणारे लिंगवाचक शब्द हे लाक्षणिक असतात. ईश्वर परमप्रेमास्पद आहे हेच या शब्दातून सूचित करावयाचे असते. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी वेगवेगळ्या संदर्भात ईश्वराबरोबर भक्ताची वेगवेगळी नाती मानली आहेत. ईश्वर हा सर्व आणि सर्वस्व आहे. इतर संतांनीही अशीच विविध नाती मानल्याचे आढळते. आपल्या समृद्ध भक्ती परंपरेतील अनेकानेक संत मंडळी ज्या भक्तीची अपेक्षा करतात
ती भक्ती निष्काम प्रकारची होय. जेव्हा व्यक्ती ईश्वराच्या चिंतनात मग्न होऊन आपले दैनंदिन व्यवहार करीत राहते, त्यावेळी तिला अमुक एक अशा कोणत्याच गोष्टीच्या प्राप्तीची अपेक्षा नसते. त्यामुळे मग खऱ्या अर्थाने असे लोक ईश्वराच्या निकट पोहोचतात. न मागताही त्यांना ईश्वर सर्व काही प्रदान करतो, असे अनुभवाने संत सांगतात. ना साधयति माम योगः न सांख्यान कर्म उद्धवा न साध्याय तस्पत्योगो यथा भक्तिर्ममोजिता. या शब्दात भगवान श्रीकृष्णाने भक्तीने जे साधते ते योग, सांख्यादी दर्शने आणि स्वाध्याय, तप किंवा त्याग अशा इतर मार्गांनी साधत नाही, असे स्पष्ट केले आहे. बहुतेकदा भक्त यज्ञ, याग, पूजा, अर्चा इत्यादी विधी सकाम भक्तीने करण्यास प्रवृत्त होतात. अशा विधींचा संकल्प करतानाच त्याद्वारे आम्हाला काय मिळवायचे आहे हे ते सांगत असतात. कोणाला आरोग्य आणि समाधान हवे असते, कोणाला संपत्ती, कोणाला नोकरी, तर कोणाला विवाह व्हावासा वाटत असतो. ह्या आणि अशा व्यावहारिक गरजांकरिता धार्मिक पूजाविधींची अवडंबर माजवून भक्तगण रोजच्या रोज देवाच्या मागे लागत असतात. अशा नवसांनी समजा देव प्रसन्न झालाच तर तो फार तर ती इच्छा प्रकट केली असते ती पूर्ण करतो. पुन्हा तो भक्त आणि देव यांचा मार्ग निराळा. अशा प्रकारच्या भक्तीने वास्तविक पाहता माणसाच्या हातात फारसे काही लागत नाही. यावरून असे लक्षात येते की भक्तीचे जे महत्त्व आहे ते मुळात भजन पूजनात नसून भक्ताच्या भावात आहे. कामना मनात ठेवून भक्ती करताना मनुष्य ईश्वराचा वापर फक्त इच्छा पुरी व्हावी याकरिता करतो. म्हणजे सकाम भक्तीमध्ये ईश्वर साध्य नसून केवळ साधनक असतो. त्यामुळे या प्रकारची ईश्वराची प्राप्ती झाली नाही तर त्यात नवलते काय. मात्र जेव्हा मनुष्य निष्काम भक्ती करतो, त्याचे मन त्याच्या आराध्याकडे एकरूप करतो, त्यावेळी ईश्वर हे साध्य बनते. ईश्वराची प्राप्ती व्हावी हेच उद्दिष्ट निष्काम भक्तीत असते. त्यामुळे त्याला त्याचे साध्य प्राप्त होते. यामुळेच बहुधा विविध उपचार आणि कर्मकांड याहूनही भाव महत्त्वाचा आहे. देव फक्त भावाचा भुकेला आहे असे तुकोबा म्हणतात. देव भावाचा भुकेला, दास सेवकाला झाला. पहा महिमा आवडीची, फळे खाये बिल्लिणीची. पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडेची. न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. रामकृष्ण.